आईबरोबर रोज धुणी भांडी करायला जायचं, रोजचं हे काम सांभाळून अभ्यास करायचा. वडिलांचं छत्र लहानपणीच हरपलेलं. इतक्या अवघड परिस्थितीमध्ये तिनं अभ्यास केला आणि 10वीच्या परीक्षेत तिला तब्बल 98.20% मार्क्स मिळाले. लातूरच्या तेजस्विनी तरटेची ही गोष्ट अंगावर शहारा आणणारी आहे. तेजस्विनीसाठी पुढे या आणि तिच्या संघर्षाला नक्की साथ द्या. लातूरमधल्या इंडिया नगर भागात आजोळी राहणारी ही तेजस्विनी तरटे. तेजस्विनी अवघ्या 1.5 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं ब्लड कॅन्सरमुळे निधन झालं. त्यामुळे मोठी मुलगी वैशाली आणि धाकटी तेजस्विनी या दोघींची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर पडली. तेजस्विनीच्या आईनं घरोघरी धुणभांडीची कामं सुरू केली. गेली 16-17 वर्ष त्या हे काम करतात. कुठल्याही परिस्थितीत मुलींना शिकवायचंच या निर्धारानं त्या दिवस रात्र कष्ट करतात. विशेष म्हणजे तेजस्विनी ही 10वीत असताना वर्षभर आईबरोबर धुणी भांडी करायला जात होती. आईचे कष्ट कमी करण्यासाठी भरपूर अभ्यास केला पाहिजे याची जाणीव तेजस्विनीला होती. म्हणूनच तिनं 10वीत भरपूर अभ्यास केला. तिला 10वीच्या परीक्षेत तब्बल 98.20% मिळालेत. शाळेमध्ये खूप काही तयारी करून घ्यायची सर. लास्टला तर आम्हाला एवढ्या परीक्षा घेतल्या ना, त्या त्या परीक्षेतलं जवळपास सगळं आम्हाला पेपरला म्हणजे आमच्या बोर्डाच्या पेपरला पडलं होतं. आणि ते म्हणजे जेव्हापासून आमचं व्हॅकेशन सुरू झालं ना तेव्हापासून अभ्यास सुरू केला. त्यामुळे दोन्ही गोष्टी मेंटेन झाल्या. मम्मीला मदत पण झाली आणि अभ्यास पण झाला. तेजस्विनीच्या या यशानं आईलाही आनंदाश्रू आवरत नाहीयेत. तेजस्विनी 3 महिन्याची असल्यापासून धुण्या भांडे केले. त्यांना दोघीला इथपर्यंत आणलं. आता शेवटी ते पुढचा मार्ग त्यांनी अभ्यास म्हणजे व्यवस्थित तिनं केव्हा करत होती मला सुद्धा लक्षात येत नव्हतं. जिद्दी आहे लहानपणापासून. मी करल ही जिद्द खूप आहे तिच्यामध्ये. आणि इथून पुढेही ती म्हणते मी करल. तिला म्हणजे आईचं स्वप्न एक पूर्ण करायचंय. सांगावं तेवढं गरिबीचं दुःख माझं कमीच आहे. पण मी परिस्थितीतून इथपर्यंत आली. इथूनही मी माझ्या लेकराला कमी पडणार नाही. तेजस्विनीच्या वडिलांचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. गरिबीमुळे योग्य ते उपचारही त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे तेजस्विनीला मोठं होऊन डॉक्टर व्हायचंय आणि गरीब रुग्णांची सेवा करायची आहे. माझी मम्मी मी लहान होते तेव्हापासून दुसऱ्यांच्या घरी धुणे भांडी फरशी करायची. नंतर मी पण माझ्या मम्मीला मदत करायचे. वडील लहानपणीच वारल्यामुळे आणि मुलींनी काहीतरी करावं असं तिची जिद्द होती. माझ्या आयुष्यात मी काही करू शकले नाही. म्हणजे 7वी पर्यंत शिक्षण घेऊ शकले. माझ्या मुलींनी माझ्यापेक्षा जास्त काहीतरी करावं आणि त्यांना माझ्यासारखं करायची वेळ येऊ नये म्हणून माझ्या मम्मीने आम्हाला शिकवलं. मला आता डॉक्टर व्हायचंय. आणि आता जर आता मला नीटला चांगले मार्क्स पडले तर मग दुसरीकडे जावं लागेल आणि तिथं पण पैसे लागतातच. त्यामुळे आता सध्या तर पैशांमुळे काय होईल, आता 11वी 12वी होईल पण पुढे काय होणार आहे माहित नाही मला. तेजस्विनीची अभ्यासातली आवड आणि तिच्या घरची परिस्थिती लक्षात घेता ज्ञानप्रकाश शाळेच्या नरहरे दाम्पत्यानं तिच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं. पण गरिबीमुळे तेजस्विनीचं शिक्षण थांबायला नको असं त्यांनाही वाटतंय. इथपर्यंतचा प्रवास तिनं केला आहे परिस्थिती प्रमाणे. पण या पुढचा प्रवास मात्र कठीण आहे. कारण शिक्षण सगळं महागडं आहे आणि हे महागडे शिक्षण तिच्या या शिक्षणाच्या प्रवासामध्ये अडसर होऊ नये असं आम्हाला वाटतं. खरं तर तिच्या जिद्दीला संपूर्ण महाराष्ट्राने सलामच करायला हवा. 10वीत असताना घरोघरी धुणी भांडी करायला तेजस्विनीनं मदत केली. 10वीचा निकाल लागला आणि तेजस्विनीला तब्बल 98.20% गुण मिळाले. त्याही दिवशी ती आईबरोबर दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करायला गेली. इतक्या हुशार आणि गुणवान विद्यार्थिनीचं शिक्षण केवळ गरिबीमुळे थांबायला नको. तेजस्विनीच्या पंखांना बळ देण्यासाठी पुढे यायलाच हवं. शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर. तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या नावानेच आपण चेक पाठवा. हे चेक पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे मधु इंडस्ट्रियल इस्टेट, बी विंग, 4था मजला, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400013. आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 022-2482-7821. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.